श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध. आजचा विषय आहे संवाद. शहराच्या धकाधकीपासून कुठेतरी दूर आपण पोचतो. म्हटलं तर आवाक्यातलं, म्हटलं तर अवघड असं काहीतरी ठरवलेलं असतं. थंडीची चाहूल लागलेली असते. ना उन्हाळा ना हिवाळा असं मजेदार वातावरण असतं. शारीरिक मानसिक तयारी करून आपण निघतो निसर्गाला भेटायला, त्याला गळामिठी घालायला. ठरल्याप्रमाणे आपण डोंगर चढू लागतो. मध्येच थांबून पाण्याचे 4 घोट आणि क्षणभर विश्रांती घेतो. पुन्हा नव्या दमाने चढू लागतो. होता होता डोंगरमाथा दिसू लागतो. आपल्या मनातलं आनंदाचं कारंजं थुई नाचू लागतं. शेवटी एक अवघड चढण चढून आपण तिथे पोचतो, त्या निमुळत्या पठारवजा सुळक्यावर. आपण आपल्या धपापणाऱ्या श्वासावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. चढण पूर्ण चढून आल्याचं आगळं समाधान ओसंडून जात असतं. डोंगर चढताना किंचित घाम आलेला असतो. डोंगर माथ्यावर वाऱ्याच्या हलक्या झुळका वाहत असतात आणि घामावर वारं लागल्यामुळे देहावर किंचित शिरशिरी उमटलेली असते. आपण मोठा श्वास घेतो. आसपास पसरलेली हिरवाई डोळे भरून बघतो. दूरवर दिसणाऱ्या डोंगर रांगांचे चित्रमय आकार मनात भरून घेतो. आपण उभे असतो तिथेच बाजूला एक जुनं दगडी मंदिर असतं. अस्पर्श अगदी छोटंसं मंदिर. थंड हवा नितळ वाहत असते. कोण्या भक्ताने आत्यंतिक भाविकतेने मंदिरावर पताका लावलेल्या असतात. त्या पताका मोकळ्या लहरत असतात. बस या एवढ्याशा दर्शनाने आपण प्रसन्न चित्त होऊन जातो. 2-5 क्षण बाहेर थांबून आपण मंदिराच्या दिशेने निघतो. किंचित वाकून आपण आत शिरतो. आत शिरताच आपल्याला दिसते मंदिरातील घंटा. आपल्या कपाळाला सहज टेकेल अशी मुठभर आकाराची पितळी घंटा. आपली बोटं तिथवर पोचतात. आपण हलकेच ती घंटा वाजवतो. अतिशय मधुर असे नाद गुंजन उमटते. तो नाद आपण डोळे मिटून मग्नपणे ऐकत राहतो. शांत गंभीर होऊन जातो. पुढे बराच वेळ ते पवित्र स्वर आपल्या आत गुंजत राहतात. आपण आस्तिक नास्तिकतेच्या पार पलीकडे पोचलेले असतो. देवाच्या पावलांपाशी असतात सुकून गेलेल्या फुलांचे काही अंश. फुलं कोणी कधी काय मनात घेऊन वाहिलेली कुणाला ठाऊक. आणि त्या वाळलेल्या सुकलेल्या फुलांच्या आत असतो आकार उकार नसलेला देव उभा, माणसाच्याच कोणत्याशा श्रद्धा जपत. एकूण सारा माहोल आपल्याला वेढून टाकतो. आपण शांतपणे त्या मूर्तीकडे बघू लागतो. विशेषतः तिच्या डोळ्यात एक प्रसन्न गंभीर भाव तन्मन भरून व्यापून राहतो. आपण आतून शांत शांत होऊन जातो. एरवी जमिनीवर असताना एकूणच या सगळ्याबद्दल फटकून असणारे आपण काळीज जड करून घेतो. कोणी बघत नसतं, आपल्याला काही दाखवायचं नसतं. आपण डोळे मिटतो, हात जोडतो. शांत भारलेले क्षण. बंद डोळ्याच्या कडेला येऊन थांबलेला थेंब आपल्याला स्पष्ट जाणवतो आणि असतो एक अशब्द संवाद अज्ञाताशी, अमूर्ताशी. डोळ्याच्या कडेला साचलेलं पाणी खूप हवंहवंसं वाटणारं. स्तब्ध क्षण, स्तब्ध सभोवताल, शांत, अर्थगर्भ. हे जे काय होतं ते कोणामुळे होतं कळत नाही. पण हे काहीतरी निराळं असतं. आपण ते आपल्या खोल आत जिरवत राहतो, भिनवत राहतो. वारं आणखी सुखद होत मंदिरात शिरतं. बाहेर गवताची पाती लवलवत राहतात. देहावरच्या शिरशिरीला काही अद्भुत अर्थ गवसलेला असतो. संवाद पूर्णत्वास पोचलेला असतो. संवाद. स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणी यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.